गुरुदेव दत्त. प्राचीन काळी ऋषी अत्री व त्यांची पत्नी अनुसया यांचा आश्रम होता. हा आश्रम निसर्गाच्या सानिध्यात शांत आणि पवित्र ठिकाणी होता. अत्री ऋषी कठोर तपश्चर्यात मग्न राहत अनुसया माता आपल्या पतिव्रत धर्मामुळे संपूर्ण पृथ्वीवर प्रसिद्ध होत्या. त्यांच्या कीर्तीचा डंका इतका पसरला की देवतांनाही आश्चर्य वाटू लागले. देवतांच्या पत्नी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या तिघींना वाटले की अनुसया माता खरोखरच इतकी महान पतिव्रता आहे का? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या पतींना विष्णू, शिव आणि ब्रह्म यांना तिची परीक्षा घेण्यास सांगितले. त्रिदेव संन्याशाचे रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात आले. अनुसया मातेने त्यांच्या आदराने स्वागत केले. त्यांनी म्हटले, माता, आम्हाला भिक्षा हवी आहे, पण एक अट आहे. ती भिक्षा तू आम्हाला सांग, नग्न अवस्थेत द्यावी. ही अट ऐकताच मातेला कसोटी समोर आली. कारण स्त्रीने नग्न होऊन भिक्षा देणं म्हणजे पतिव्रत धर्माचा भंग होणार. पण अनुसयाला आपल्या पतिव्रतेच्या शक्तीवर विश्वास होता. तिचे पती अत्री ऋषीच्या स्मरण केला व प्रार्थना केली, माझं पतिव्रत कधीही खोटं ठरू देऊ नका. इतक्यात आश्चर्यकारक घटना घडली. ती तिघेही संन्यासी लहानग्या बाळात परिवर्तित झाली. अनुसयाने त्यांना उचलून आंघोळ घातली, दूध पाजले व प्रेमाने झोके दिले. स्वर्गात त्रिदेव दिसेनासे झाले. लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती घाबरून आश्रमात आल्या. त्यांनी अनुसयाला विनंती केली, माते, आमच्या पतींना त्यांच्या मूळ रूपात परत दे. अनुसया हसून म्हणाल्या, मी त्यांना आई म्हणून प्रेम दिलं आहे, पण तुमच्या प्रार्थनेमुळे आता ते त्यांच्या रूपात परत जातील. प्रार्थना करताच ते बाळ पुन्हा त्रिदेवांच्या मूळ रूपात उभे राहिले. त्रिदेव अनुसयेच्या पतिव्रतेने प्रसन्न झाले व म्हणाले, माते, तू जगातील सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहेस. तुझ्या कोखेत आम्ही तिघेही एक रूप होऊन जन्म घेऊ आणि तो अवतार होईल दत्तात्रेय. यानंतर अनुसया व अत्री ऋषींच्या आश्रमात दत्तात्रेयांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माने पृथ्वीवर भक्ती, धर्म, दया व ज्ञानाचा प्रकाश पडला. प्राचीन काळी एका पवित्र स्थळी घनदाट झाडांचा वनराज होता. त्या वनात एक विशाल औदुंबराचे झाड होते. औदुंबर हे झाड दत्तगुरूंना अतिप्रिय मानले जाते, कारण या वृक्षाखाली दत्तात्रेयांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. दत्तगुरू साधूंच्या वेशात जटा ठेवून, दंड व कमलू हातात घेऊन त्या वृक्षाखाली बसले. त्यांच्या भोवती गाय फिरत असे आणि 4 कुत्रेही त्यांच्याबरोबर असत. गावकरी जेव्हा त्यांना पाहायला जात तेव्हा त्यांना अपार शांतता व समाधान लाभत असे. गुरुदेवांच्या तेजामुळे त्या परिसरात वाईट शक्ती, रोगराई व संकट जवळ येत नसत. लोक त्यांच्या दर्शनाने सुखवून जात. भक्त, नामधारक शेतकरी व त्या परिसरात एक नामधारक नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या जीवनात संकट होती. वर्षानुवर्ष कष्ट करूनही त्याची शेत दुष्काळाने करपून जात. घरात अन्नधान्य नसे. लोक त्याला नालायक म्हणत, कारण त्याचे काम कधी यशस्वी होत नव्हते. एकदा तो अत्यंत निराश होऊन रडत बसला. तेव्हा त्याच्या मित्राने सांगितले, गावाबाहेर औदुंबराखाली एक साधू तप करतात. ते कोणी साधे नाहीत, तेच गुरुदत्त आहेत. त्यांच्या दर्शनाने सारे दुःख नाहीसे होते. तू त्यांच्याकडे जा. नामधारक उपाशीपोटी औदुंबराकडे निघाला. मार्गात काटेरी झुडपे, दगड, भूकंप, तहान, पण त्याने धीर सोडला नाही. तो म्हणत राहिला, गुरुदेव माझे रक्षण करतील. झाडाखाली पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की दत्तगुरू समाधीत आहेत. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश आहे. नामधारक भावविभोर झाला. तो नम्रतेने वाकून म्हणाला, गुरुदेव, माझे जीवन व्यर्थ चालले आहे. मी गरीब आहे. माझ्या मुलांनाही अन्न मिळत नाही. कृपा करा. दत्तांनी डोळे उघडले. त्यांचे नेत्र करुणेने भरलेले होते. त्यांनी मृदू हसून म्हटले, वत्सा, तुझे दुःख खरे आहे, पण लक्षात ठेव, संसारातील कष्ट हे मनुष्याला शुद्ध करण्यासाठी असतात. संकट आल्यावर जो श्रद्धा सोडतो तो खरा भक्त नाही. तू मेहनत कर, पण सोबत नामस्मरण कर व दान धर्मही कर. नामधारक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, गुरुदेव, मी अज्ञानी आहे. मला मार्ग दाखवा. गुरुदेव म्हणाले, औदुंबराखाली दररोज ये, जप कर.
भुकाल्याला जेवायला घाल, मग पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं. नामधारकाने आज्ञा पाळली. तो रोज औदुंबराखाली यायचा, गुरुदेवांचं नामस्मरण करायचा आणि जेवढं थोडं असेल तेवढं भुकेल्याला वाटायचा. काही दिवसातच त्याच्या शेतात पीक लखलखीत उगवलं. पाऊस वेळेवर पडू लागला. घरात भरपूर धान्य आलं. गावकरी आश्चर्यचकित झाले. नामधारकाची कीर्ती दूरवर पसरली. तो मात्र म्हणायचा, हे माझं काही नाही, ही सगळी गुरुदेव दत्तांची कृपा आहे. औदुंबराखाली जे घडलं ते माझ्या श्रद्धेचं फळ आहे. एका गंधर्वाला स्वर्गातील गायक, अपार सौंदर्य, मधुर आवाज आणि विद्या लाभली होती. त्याच्या गाण्याने देव, ऋषी, अप्सरा आणि लोक सारे मोहित होत. पण जसा जसा त्यांच्या यश वाढू लागला तसा तसा त्याच्या मनात अहंकार भरू लागला होता. तो म्हणे, माझ्यासारखा गायक, नर्तक आणि विद्वान या त्रिभुवनात नाही. मीच सर्वात श्रेष्ठ आहे. हळूहळू त्या देवांचं स्वतन सोडलं. यज्ञात गाणं बंद केलं आणि फक्त स्वतःचंच कौतुक करणं सुरू केलं. एकदा ब्राह्मणदेवाच्या दरबारात गंधर्वाने आपली कला दाखवली, पण त्याच्या गाण्यात देवतांचं स्वतन नव्हतं, तर स्वतःचाच मोठेपणा होता. हे पाहून ब्रह्मदेव रागवले. ब्रह्मदेव म्हणाले, अरे मूर्खा, कला ही परमेश्वराची देणगी आहे. तू तिचा अहंकार करतोस, म्हणून तुला शाप देतो. तू पृथ्वी तलावर जन्म घे आणि साधारण मानवाप्रमाणे दुःख भोग. गंधर्व घाबरला. तो रडत म्हणाला, प्रभू, मला क्षमा करा, मला मार्ग दाखवा. ब्रह्मदेव म्हणाले, तू पृथ्वीवर जन्म घेणारच, पण तुझा उद्धार होईल केवळ गुरुदेव दत्तात्रेयांच्या कृपेने. गंधर्व मनुष्य रूप घेऊन पृथ्वीवर जन्माला आला. त्याचा जन्म एका श्रीमंत घराण्यात झाला, पण त्याचं आयुष्य आनंदी नव्हतं. कितीही पैसा, सुखसुविधा असल्या तरी त्याला समाधान मिळत नसे. त्याला सतत बेचैनी जाणवत असे. गाण्याची कला असूनही त्याचा आवाज हरवत चालला होता. त्याला आठवलं, माझा उद्धार दत्तगुरूच करतील. गंधर्वाने गावोगावी फिरून साधू संतांना विचारलं, दत्तगुरू कुठे मिळतील? शेवटी एका साधूने सांगितले, गावाबाहेर औदुंबराखाली त्रिदेवांचा अवतार दत्तात्रेय साधना करतात, त्यांच्याकडे जा. गंधर्व तिथे पोहोचला. झाडाखाली समाधीस्थ दत्तगुरूंचे तेज पाहून तो भारावला. तो पायथ्याशी पडून रडू लागला. दत्तगुरूंनी त्यांच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, वत्स्या, अहंकारामुळेच तू खाली पडलास. लक्षात ठेव, कला ही ईश्वराची देणगी आहे. ही इतरांना आनंद देण्यासाठी वापरायची असते, स्वतःच्या गौरवासाठी नाही. जोपर्यंत मनुष्य मीच सर्वश्रेष्ठ असं म्हणतो, तोपर्यंत त्याचं पतन होतं आणि जो हे सर्व गुरुकृपेने आहे असं मानतो, त्याला यश, शांती आणि अमरत्व लाभतं. गंधर्व नम्र झाला. त्याने दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना केली, गुरुदेव, मी अज्ञानाने चुकलो. आता पासून माझी कला मी फक्त ईश्वर व भक्तांच्या सेवेसाठी वापरेन. दत्तगुरू प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, वत्स्या, तुझा आवाज पूर्वीपेक्षा अधिक मधुर होईल, पण लक्षात ठेव, तो माझा आशीर्वाद आहे, तुझा अहंकार नाही. तुझ्या गाण्याने भक्तांचं मन शांत होईल, त्यांना माझं स्मरण होईल. असा आशीर्वाद मिळताच गंधर्वाचा आवाज पुन्हा गोड झाला. तो आनंदाने गाऊ लागला. त्याचं गाणं ऐकून लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. आता तो स्वतःचं नाही, तर दत्तगुरूंचं, त्रिदेवांचं आणि भक्तांचं गुणगान करू लागला. एका गंधर्वाला स्वर्गातील गायक, अपार सौंदर्य, मधुर आवाज आणि विद्या लाभली होती. त्याच्या गाण्याने देव, ऋषी, अप्सरा आणि लोक सारे मोहित होत. पण जसा जसा त्याचं यश वाढू लागलं तसा तसा त्याच्या मनात अहंकार भरू लागला. माझ्यासारखा गायक, नर्तक आणि विद्वान या त्रिभुवनात नाही. मीच सर्वात श्रेष्ठ. हळूहळू त्याने देवाचं स्वतन सोडलं. अज्ञात गाणं बंद केलं आणि फक्त स्वतःचंच कौतुक करणं सुरू केलं. एकदा ब्रह्मदेवाच्या दरबारात गंधर्वाने आपली कला दाखवली, पण त्याच्या गाण्यात देवतांचं स्वतन नव्हतं, तर स्वतःचा मोठेपणा होता. हे पाहून ब्रह्मदेव रागवले. ब्रह्मदेव म्हणाले, अरे मूर्खा, कला ही परमेश्वराची देणगी आहे. तू तिचा अहंकार करतोस, म्हणून तुला शाप देतो. तू पृथ्वीवर जन्म घे आणि साधारण मानवाप्रमाणे दुःख भोग. गंधर्व घाबरला
तो रडत म्हणाला, प्रभू मला क्षमा करा, मला मार्ग दाखवा. ब्रह्मदेव म्हणाले, तू पृथ्वीवर जन्म घेणारच, पण तुझा उद्धार होईल केवळ गुरुदेव दत्तात्रेयांच्या कृपेने. गंधर्व मनुष्यरूपी घेऊन पृथ्वीवर जन्माला आला. त्याचा जन्म एका श्रीमंत घराण्यात झाला, पण त्याचं आयुष्य आनंदी होत नव्हतं. कितीही पैसा, सुखसुविधा असल्या तरी त्याला समाधान मिळत नसे. त्याला सतत बेचैनी जाणवत असे. गाण्याची कला असूनही त्याचा आवाज हरवत चालला होता. त्याला आठवलं, माझा उद्धार दत्तगुरूच करतील. गावोगावी फिरून साधू संतांना विचारून दत्तगुरू कुठे मिळतील. शेवटी एका साधूने सांगितले, गावाबाहेर औदुंबराखाली त्रिदेवांचा अवतार दत्तात्रेय साधना करतात, त्यांच्याकडे जा. गंधर्व तिथे पोहोचला. झाडाखाली समाधीस्थ दत्तगुरूंचे तेज पाहून भारावला. तो पायथ्याशी पडून रडू लागला. दत्तगुरू त्यांच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, वत्से, अहंकारामुळेच तू खाली पडलास. लक्षात ठेव, कला ही ईश्वराची देणगी आहे. ती इतरांना आनंद देण्यासाठी वापरायची असते, स्वतःच्या गौरवासाठी नाही. जोपर्यंत मनुष्य मीच सर्वश्रेष्ठ असं म्हणतो, तोपर्यंत त्याचं पतन होतं आणि जो हे सर्व गुरुकृपेने आहे असं मानतो, त्याला यश, शांती आणि अमरत्व लाभतं. गंधर्व नम्र झाला. त्याने दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना केली, गुरुदेव, मी अज्ञानाने चुकलो. आतापासूनच माझी कला मी फक्त ईश्वर व भक्तांच्या सेवेसाठी वापरेन. दत्तगुरू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, वत्स्या, तुझा आवाज पूर्वीपेक्षा अधिक मधुर होईल. पण लक्षात ठेव, तो माझा आशीर्वाद आहे, तुझा अहंकार नाही. तुझ्या गाण्याने भक्तांचं मन शांत होईल, त्यांना माझं स्मरण होईल. असा आशीर्वाद मिळताच गंधर्वाचा आवाज पुन्हा गोड झाला. तो आनंदाने गाऊ लागला. त्याचं गाणं ऐकून लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. आता तो स्वतःच नाही तर दत्तगुरूंचं, त्रिदेवांचं आणि भक्तांचा गुणगान करू लागला. एकदा दत्तगुरू साध्या भिक्षुकाच्या रूपात त्या गावात आले. अंगावर फाटके वस्त्र, हातात कमलाडू, चेहऱ्यावर शांत तेज. ते घराघरातून भिक्षा मागू लागले. गावकरी आपल्या परीने त्यांना भाकर, दूध, फळं देऊ लागले. पण जेव्हा तो गोविंदरावांच्या दारी गेले, तेव्हा त्याने रागाने हाकलून दिले, जा रे बाबा, माझ्याकडे भिकाऱ्यांसाठी काही नाही, मी माझ्या कष्टाने खाल्लं आहे. गुरुदेव शांतपणे पुढे गेले. गावच्या शेवटी एक विधवा स्त्री राहत होती. तिचं नाव जानकी. तिच्याकडे काहीच नव्हतं, ना शेत, ना जनावरं, ना धान्य. ती गावात धुणी भांडी करून थोडं धान्य जमवायची आणि त्यातूनच उदरनिर्वाह करायची. ती घरी आली तेव्हाच दारात तो साधू म्हणजेच दत्तगुरू उभे होते. तिनं पाहिले ते उपाशीर आहे. तिच्याकडे त्या दिवशी फक्त एकच भाकरी होती, जी ती रात्रीसाठी ठेवली होती. जानकीने क्षणभर विचार केला, पण लगेच म्हणाली, गुरुदेव, माझ्या घरात फार काही नाही, पण एकमेव भाकरी आहे, तुम्ही स्वीकारा. ती भाकरी तिने नम्रपणे त्यांच्या हातात दिली. साधूंना ती भाकरी घेतली, हसले आणि म्हणाले, वत्से, तुझं दान अमूल्य आहे. आजपासून तुझ्या घरात कधीही अन्न कमी पडणार नाही. इतकं बोलून ते अदृश्य झाले. त्या दिवसापासून जानकीच्या घरात धान्याची कुंडी आपोआप भरू लागली. ती जेव्हा काढे तेवढं पुन्हा भरलं जाई. हळूहळू तिचं घर सुखी झालं. गोविंदरावांच्या घरात हळूहळू अपयश येऊ लागलं. शेत कोमेजली, जनावरं मरू लागली, धान्य संपलं. गावकरी त्यांच्याकडे पाठ फिरवू लागले. तो निराश होऊन गावकऱ्यांना विसरू लागला. माझं असं का झालं? तेव्हा लोक म्हणाले, ज्या दिवशी दत्तगुरू भिक्षा मागायला आले, त्या दिवशी तू त्यांना हाकलून दिलं. त्या कारणाने तुझ्याकडून लक्ष्मी व शांती निघून गेली. गोविंदरावाला आपल्या पापाची जाणीव झाली. तो जानकीच्या घरी गेला आणि तिच्याकडे विनंती केली, बहीण, मला माझ्या चुकीबद्दल माफ कर. मला गुरुदेवांचा मार्ग दाखव. पश्चाताप आणि गुरुकृपा त्याला औदुंबराखाली घेऊन गेली. तिथे दत्तगुरू समाधीत होते. गोविंदराव रडत त्यांच्या चरणी पडला आणि म्हणाला, गुरुदेव, मी अहंकार केला. माझ्याकडचं धान्य, संपत्ती सगळी तुमची देणगी होती, पण मी गर्व केला. मला क्षमा करा. गुरुदेव म्हणाले,
वस्या, दान धर्माशिवाय संपत्ती टिकत नाही. जो भुकेलेला अन्न देतो त्याच्या घरात सुख शांती नांदते. तुझा उद्धार होईल. पण यापुढे कधीही गरजूंना दारातून हाकलू नकोस. गोविंदरावांनी वचन दिलं. त्याच्या शेतात परत पीक यायला लागले. जनावरं बरी झाली. तो आयुष्यभर दानधर्म करत राहिला. दानधर्माशिवाय संपत्तीला अर्थ नाही. भुकेलेला अन्न देणं हीच खरी पूजा आहे. अहंकारामुळे लक्ष्मी घर सोडून जाते. दत्तगुरूंचं नामस्मरण आणि सेवा केल्याने सुख, शांती व समाधान मिळतं. थँक्यू. धन्यवाद.